कळतंय तू काय केलंस ते? आई तू दादाला का बोलतीयस? त्याची काही चूक नाहीये. हा मग ठीक आहे ना, काय झालं? हातावर लिहिलं तर एवढा इश्यू करण्याची गरजच काय होती? धुतलं असतं, निघून गेलं असतं. किती चीप वाटतं ऋषी. इनामदारांचा मुलगा कॉलेजमध्ये मारामारी करतो, आणि तेही त्याच कॉलेजमध्ये जिथे तू स्वतः प्रोफेसर आहेस. अशाने इनामदारांची काय आबरू राहिली याचा थोडा तरी विचार केलायस तू? मार्केटमध्ये जर काही गोष्ट कळाली ना तर आपले स्टॉक सुद्धा पडतील. ह्याचा अंदाज आहे तुम्हाला? पास झाला तुझं. तुझ्या बहिणीवरती आता कोणीतरी हात टाकायचा प्रयत्न केला आणि तुला अजूनही तुझ्या स्टॉक्सची पडली आहे. आणि मी त्या मुलाला मारल्याने तुझे स्टॉक्स कसे पडतील? ऋषी, निदान मी या गोष्टींचा विचार तरी करतोयस. तू विचार न करता वागतोयस. कॉलेजमध्ये मुलांना शिकवायला जातोस की अशी गुंडगिरी करायला? दादा, माझ्या आपल्या बहिणीवरती एकाने हात टाकलाय. गप्पा बसून जायचं का मी? अरे इथे तुझं हृदय आहे का नाही? दगड भरली आहे तिथे. सतत आपलं फायदा नुकसान एवढाच दिसतं तुला. तो मुलगा आपल्या बहिणीचा हात धरतो, तिच्या हातावरती त्याचं नाव लिहितो, तिची छेड काढतो, आणि मी शांत बसून बघत राहायचं का फक्त? ऋषी, शांत बस असं कोण म्हणतंय? पण निदान आधी त्याला दम द्यायचास ना. अगं आई, दादाने त्यांना वॉर्निंग दिली होती, पण तरी त्यांची हिंमत बघ. म्हणून दादाने मारले त्यांना. आणि त्यांनी परत असं केलं नाही तर मी याहून जास्त मारीन त्याला. बास ऋषी, इनफ. तू त्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहेस. मुलं तुझ्याकडे बघून शिकतात. मी इतकंच म्हणते, तू हे सगळं प्रकरण वेगळ्या पद्धतीने हँडल करायला हवं होतंस. नाही, तू सरळ प्रिन्सिपलकडे जायचं होतंस ना. त्यांना सांगायचं होतं त्याला रेस्ट्रिकेट करायला. आई, तेव्हा मला जे योग्य वाटलं ते मी केलं. पण आता याचे काय परिणाम होतील माहितीये तुला? त्या मुलाचे आई वडील पोलिसांकडे गेले. मला फरक नाही पडत. माझी फॅमिली, माझे मित्र मैत्रिणी, त्यांच्या वाकड्यात कोणी गेलं ना तर मी हेच करणार. चल प्राजक्ता, डोकी फिरली आहे त्यांची. ये. बघितलंस आहे ऋषी कसा वागतोय? किती इमॅच्युअर वागणं हे त्याचं कळतंय तुला? बहुतेक तो विसरलाय की तो इनामदारांचा मुलगा आहे. सोफिस्टिकेशन आणि मॅनर्स काय असतात ह्याचा विसर पडलाय ऋषीला. तू शांत हो, मी बघते काय करायचं. बोलून गे. राजन, हे सगळं तुझ्याचमुळे घडतंय, कळतंय का? ती गावछाप कमळी जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून होतंय हे सगळं. आणि तिला आणलं कोणी? तर तूच. राजन ऐक ना माझं. राजन ऐक ना, मला माहिती आहे तुझं माझ्यापेक्षा त्या गौरीवर जास्त प्रेम आहे, हो ना? तू कधी विसरलासच नाहीस ना तिला? हा राजन, अरे बायको म्हणून कधी मला मान दिलास? माझ्या भावनांचा विचार केलास? अरे मला काय हवंय काय नको या गोष्टी कधी पाहिल्यास का तू? रागिणी, अरे आता असं काही होणार नाही. ती मला सोडून गेली. आता ती परत कधीच नाही येणार. कोणाबद्दल बोलतोस तू? ती ती देवळात भेटली आणि गेली मला सोडून. एक मिनिट, इकडे बघ. कोण भेटली देवळात? कोण सोडून गेली? राजन, कुणाबद्दल बोलतोयस? इकडे बघ. कुणाबद्दल बोलतोयस तू? राजन, राजू, ए राजन, आई इथे काय? त्याच्यावर गप्पा काय मारत बसलीस? त्याला आतमध्ये घेऊन जा. अगं आतमध्ये घेऊन जा. आई, राजन, खोलीच आई कुठे? सांगते आईला, तू उठ. हळू उठ. कुठे? आधी खोलीच समोरच. डॅड डॅड डॅड
आई डॅड, अरे लक्ष कुठे होतं तुझं? पडला असतास ना आता. हे बघ मार्बल्स आहेत खालती. डॅड, कसं असं करतोस तू? तुम्ही ठीक आहात ना? आय एम फाईन. काय झालं? ग्रॅनियाची बघ ना, डॅड पडला. नशीब मी टाइमवर आले. बघ ना, कोणीतरी मार्बल्स पाडून ठेवलेत. कोणी पाडले असतील हे? पार्वती ताई, सुगंधा ताई, मनीषा ताई, पार्वती ताई, कोणीतरी या लवकर. लवकर इथे या. हे मार्बल्स इथे कसे काय आले? कोणी टाकलेत? सॉरी मॅडम, माझाच मुलगा इथे गोट्या खेळत होता, पण मी लगेचच त्याला बाहेर खेळायला नेलं होतं. ए गप्पा बस. बाहेर खेळत होता म्हणे. आधी मुळात लहान मुलांना इथे खेळायला घेऊन यायचंच कशाला म्हणते मी? कळत नाही का? तू तरी सांगायचंस ना. आता त्याने ह्या ज्या काही गोट्या सांडलेल्या आहेत, राजन पडला असता. ग्रॅनी आजी काम डाऊन. इट्स ओके. तू पण ना लगेच ओरडायला लागते. अगं लहान आहे तो, चुकून पडले असतील त्याच्याकडनं. तो मुद्दाम थोडी डॅडला पाडायला असं करणार आहे, बरोबर की नाही? पार्वती ताई, इट्स ओके, पण त्याला बाहेरच खेळायला सांगा, कारण की इथे नको उगाच. डॅड, तू पण ना जरा लक्ष दे ना. कमी बघतेस का? रोज ड्रिंक करून येतो डॅड. आज तर ड्रिंक करून पडला असता तर. आई आई हो, आपण भेटू आजीला नंतर. तू चल आधी. आई भेटू नंतर. आई आई डॅड,